महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत दरवर्षी लाखो वारकरी पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी पायी निघतात. हातात भगवा झेंडा, गळ्यात तुळशीची माळ, ओठांवर विठ्ठलाचं नाम. आणि या भक्तिमय वारीमध्ये एक असा सोहळा होतो ज्याची प्रत्येक वारकरी आतुरतेने वाट पाहत असतो. टाळ मृदुंगाचा गजर, ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष आसमंतात घुमतो आणि अचानक रिंगणात वेगाने धावतो अश्व. हा अद्भुत सोहळा म्हणजे रिंगण सोहळा. पण रिंगण सोहळा नेमका काय आहे आणि वारकऱ्यांसाठी तो एवढा खास का आहे? चला तर मग जाणून घेऊया रिंगण सोहळ्याची ही सुंदर परंपरा. रिंगण हा पालखी सोहळ्यातील एक महत्त्वाचा पारंपरिक सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये अश्वाला विशेष महत्त्व असतं. रिंगणाच्या वेळी वारकरी मोठ्या संख्येने एकत्र येतात. टाळ मृदुंगाचा नाद सुरू असतो, अभंग आणि विठ्ठलनामाचा जयघोष होत असतो आणि या भक्तिमय वातावरणात अश्व रिंगणात धावतो. अश्वाचा वेग, वारकऱ्यांचा उत्साह, भगव्या पताका आणि विठ्ठलनामाचा गजर या सगळ्यामुळे रिंगणाचा क्षण अत्यंत रोमांचकारी आणि भक्तिमय होतो. अनेक वारकरी हा क्षण अत्यंत श्रद्धेने अनुभवतात. रिंगण सोहळ्यात अश्वाला विशेष स्थान आहे. वारकरी परंपरेत अश्वाकडे श्रद्धेनं पाहिलं जातं. रिंगणाच्या वेळी अश्व धावताना दिसला की वारकऱ्यांच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होते. काही वारकरी हात जोडतात, काही जण भक्तिभावाने दर्शन घेतात, तर काही जण हा सुंदर क्षण आपल्या मनात साठवून ठेवतात. पण रिंगणाकडे केवळ एक आकर्षक दृश्य म्हणून पाहता येणार नाही. या सोहळ्यामागे आहे वारकऱ्यांची श्रद्धा, संत परंपरेशी जोडलेली भावना आणि विठ्ठल भक्तीचा एक सुंदर अनुभव. कल्पना करा, तुमच्यासमोर पालखी आहे, आजूबाजूला हजारो वारकरी आहेत, हातात भगवे झेंडे आहेत, टाळ मृदुंगाचा गजर सुरू आहे आणि हजारो वारकरी एकाच सुरात म्हणत आहेत, ज्ञानोबा माऊली तुकाराम. अशा भक्तिमय वातावरणात रिंगणाचा क्षण जवळ येतो. सगळ्यांच्या नजरा एका क्षणाची वाट पाहत असतात आणि मग अश्व वेगाने रिंगणात धावतो. त्या क्षणी वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचतो. कुणी टाळ वाजवतं, कुणी विठ्ठलाचं नाम घेतं, तर कुणी हात जोडून हा क्षण अनुभवतं. म्हणूनच रिंगण सोहळा वारीतील एक अविस्मरणीय क्षण मानला जातो. वारीच्या परंपरेमध्ये रिंगणाचे विविध प्रकार पाहायला मिळतात. त्यामध्ये उभे रिंगण आणि गोल रिंगण हे प्रकार विशेष प्रसिद्ध आहेत. उभ्या रिंगणामध्ये अश्व एका ठराविक सरळ मार्गावरून धावतो, तर गोल रिंगणामध्ये रिंगणाची रचना गोलाकार असते. रिंगणाचा प्रकार कोणताही असो, त्यामागची भावना मात्र एकच असते, भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठलनाम. वारी म्हणजे केवळ चालण्याचा प्रवास नाही. वारी म्हणजे विठ्ठलाच्या भेटीची आस घेऊन केलेली भक्तीची वाटचाल आहे. वारकरी अनेक दिवस पायी चालतात, उन्हात चालतात, पावसात चालतात, पण त्यांच्या मनात असते फक्त विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ. या प्रदीर्घ प्रवासात रिंगणाचा क्षण वारकऱ्यांना नवा उत्साह देतो. रिंगण म्हणजे जणू भक्तीचा उत्सवच. इथे कोणी मोठं नाही, कोणी लहान नाही, सगळे एकच. सगळे वारकरी, सगळ्यांच्या मुखी एकच नाम, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हीच तर वारकरी संप्रदायाची सुंदर शिकवण आहे.
भक्तीमध्ये भेद नाही आणि विठ्ठलाच्या चरणी सगळे समान. रिंगण सोहळा पाहताना संतांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि अनेक संतांनी भक्तीचा आणि मानवतेचा संदेश समाजाला दिला. आजही लाखो वारकरी त्यांच्या नावाचा जयघोष करत पंढरीच्या दिशेने चालतात. रिंगणाच्या वेळी जेव्हा ज्ञानोबा माऊली तुकारामचा आवाज आसमंतात घुमतो, तेव्हा असं वाटतं शेकडो वर्षांची ही संत परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने पुढे चालत आहे. रिंगण सोहळा म्हणजे फक्त अश्वाचा वेग नाही, तो आहे वारकऱ्यांच्या श्रद्धेचा वेग. रिंगण म्हणजे फक्त एक परंपरा नाही, ती आहे संतांच्या विचारांची आणि विठ्ठल भक्तींची जिवंत आठवण. आणि म्हणूनच जेव्हा भगवे झेंडे डोलतात, टाळ मृदुंगाचा गजर होतो आणि अश्व रिंगणात धावतो, तेव्हा मनात एकच भावना उमटते, ही फक्त वारी नाही, ही तर माऊलीच्या भेटीसाठी निघालेली भक्तीची अखंड वाटचाल आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. जय हरी विठ्ठल.